नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ₹1, ₹5 आणि ₹10 या कॉइनचे कॅलिब्रेशन करण्याचं सेटिंग. तर सर्वात पहिल्यांदा आपण काय करायचं, ₹1 छोटेवाले जे कॉइन आहेत ते 15 घ्यायचे. नंतर हे मोठेवाले त्याच्यापेक्षा ते 15 घ्यायचे. ₹5 15 ह्या टाईपचे, ₹5 या टाईपचे 15 आणि याचे 15 आणि 10चे 15. म्हणजे जेवढे आपण कॉइन सेट करणार आहोत ते सर्व टाईपचे कॉइन हे 15 क्वांटिटीमध्ये आपण सिलेक्ट करायचे. आता आपण कॉइनचं कॅलिब्रेशन चालू करूया. याच्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसत असेल सेट बटन आहे डिस्प्लेच्या वरती. या ठिकाणी ऍड बटन आहे आणि इथे मायनस बटन आहे. आणि ह्या ज्या LED आहेत त्या इंडिकेशन करतात किती नंबरचा आपण कॉइन टाकणार आहे किंवा त्याचे जे सेटिंग करणार आहोत ते त्या नंबरची LED तिथे ऑन होत असते. तर आपण आता स्टार्ट करूया. या ठिकाणी आपण पाहू शकत असाल सेट बटन आहे, ऍड बटन आहे आणि मायनस बटन आहे. या 3 बटनांवरती आपल्याला कॉइन कॅलिब्रेशन करायचं आहे. तर सर्वात अगोदर ऍड आणि मायनस बटन दोन्ही 1-2 सेकंद दाबून सोडायचे. लगेच नंतर सेट बटन दाबून धरायचं 1-2 सेकंद. या ठिकाणी ई येईल. ई म्हणजे आपण किती टाईपचे कॉइन याच्यामध्ये सेट करणार आहोत. आता आपण ₹1, ₹5 आणि ₹10 कॉइन सेट करणार आहोत. पण त्याचे जे टाईप आहेत त्याच्यामध्येच ₹5 हे 3 टाईप आहेत, ₹1 2 टाईप आहेत आणि ₹10 1 टाईप, म्हणजे टोटल आपले 6 टाईप झालेले आहेत. तर या ठिकाणी मी त्याला व्हॅल्यू 6 देतो. 6 नंतर आपण याची सेट करायचं. या ठिकाणी H1 येईल. H1 म्हणजे मशीनला आपण किती वेळा कॉइन कॅलिब्रेट करणार आहोत हे सांगतो. तर त्याची व्हॅल्यू हे 15 ठेवायची. म्हणजे आपण त्याच्यामध्ये 15 वेळा कॉइन इन्सर्ट करणार आहोत. तर याची व्हॅल्यू ही 15 ठेवली. नंतर P1 म्हणजे काय की त्या करन्सीची ₹1चा जो आता आपण पहिल्यांदा ₹1 सेट करणार आहोत. तर त्याची P1 ची व्हॅल्यू ₹1 आपण या ठिकाणी ठेवत आहोत. याच्यामध्ये ॲक्युरेसी ही 10 ठेवायची. नंतर सेट बटन दाबायचं. H2 येतं. H2 आल्यानंतर या ठिकाणी पण 15 यायचं आणि LED ही आपली आता 2 नंबरला गेलेली. म्हणजे H2 ची व्हॅल्यू आता या ठिकाणी आपल्याला 15 ठेवायचे. सेट बटन दाबायचं. P2 ला पण एकच ठेवायचा. आपण पहिल्या 2 स्लॉटला आपण ₹1 ठेवणार आहोत. तर त्या ठिकाणी मी P2 ची व्हॅल्यू पण 1 ठेवलेली आहे आणि सेट केले. या ठिकाणी F2 आलेला आहे. तर याची व्हॅल्यू आपण 10 ठेवूया. मगाशी सांगितल्याप्रमाणे हे ॲक्युरेसी असते F म्हणजे. आता सेट बटन दाबूया. H3 आलेला आहे. H3 ची पण व्हॅल्यू आपल्याला 15 ठेवायची. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 14 15. आता आपण या ठिकाणी सेट बटन दाबूया. नंतर P3 आलं. P3 ला आपण हे ₹5 ची व्हॅल्यू देतोय. तर इथे 5 करूया. मी ऍड बटनने या ठिकाणी 5 करतो. 1 2 3 4 5. नंतर मी सेट बटन दाबतो. F3 ला पण आपल्याला 10च ॲक्युरेसी ठेवायचे. तिथे आपण 10 करूया. नंतर सेट बटन दाबायचं. H4 ला पण आपल्याला 15च ठेवायची आहे. सेट बटन दाबायचं. नंतर P4 ला आपल्याला 5 व्हॅल्यू ठेवायचे. ₹5 3 टाईपचे कॉइन आहेत. P3 ला पण 5, P4 ला पण 5 आणि P5 ला पण 5. आता मी P4 ला पण 5 करतो. सेट बटन. F4 ला 10च राहील. आता या ठिकाणी 11 झालं. तर हे रिव्हर्स घेण्यासाठी तुम्हाला
मायनस बटन आहे त्या बटनाने पण तुम्ही व्हॅल्यू कमी करू शकता. तर या ठिकाणी मी F4 ची 10 ठेवलेली आहे. आता आलं H5. H5 ला आपल्याला 15 ठेवायचं. 1 2 सेट बटन दाबूया. V5 ला पण 5 व्हॅल्यू ठेवायचे. सेट बटन. F5 ला 10 व्हॅल्यू ॲक्युरेसीची 5 6 7 8 9 10. आता नंतर सेट बटन दाबूया. H6 ला पण आपल्याला 15च व्हॅल्यू ठेवायचे. नंतर सेट बटन दाबायचं. P6 ला आपल्याला 10 रुपयाचं कॉइन सेट करायचंय, त्यामुळे P6 ला व्हॅल्यू आपल्याला 10 द्यायची. तर आपण या ठिकाणी ऍड बटनाने 10 करूया. नंतर सेट बटन दाबायचं. F6 ला पण ॲक्युरेसी 10 ठेवायची. नंतर सेट बटन दाबूया. आता या ठिकाणी LED ब्लिंक होऊन A येईल. A आल्यानंतर 4 सेकंद 5 सेकंद थांबल्यानंतर या ठिकाणी 0 येतं. आता हे 0 आलेलं आहे. आता आपल्याला प्रत्येक कॉइनचे 15 सॅम्पल याच्यामध्ये इन्सर्ट करायचे, जेणेकरून मशीनला समजलं पाहिजे की आपल्याला हेच टाईपचे कॉइन आपल्याला ऍक्सेप्ट करायचे. तर या ठिकाणी ज्यावेळेस आपलं पूर्ण कॅलिब्रेशन होतं, नंतर आपल्याला सेट बटन दाबायचं. सेट बटन दाबलं का लगेच एकदा सेट बटन दाबायचं का या ठिकाणी A1 येतं. A1 ला आपल्याला छोटा रुपयाचं सॅम्पलिंग करायचंय. तर आता मी छोटा रुपया हा जो छोटा रुपया आहे तो 15 वेळा टाकत आहे. 1 2 3 4 5 6 7 8. आपण किती वेळा कॉइन टाकलाय याचा डिस्प्लेवरती काउंट येतो. 9 10 11 12 13 14 15. आता एक नंबरच्या स्लॉटचे व्हॅल्यू सेट झालेले, सॅम्पल सेट झालेले. तर या ठिकाणी LED 2 नंबरला गेलेला आणि इथं A2 आलेला आहे. हे ऑटोमॅटिक डिस्प्लेवरती शो होतं. नंतर आपल्याला या ठिकाणी पहा, हा जो दुसऱ्या टाईपचा एक कॉइन आहे आणि हा थंबवाला एक कॉइन आहे, हे दोन्ही मिळून 15 कॉइन टाकायचे आहेत. 15 म्हणजे मिक्स करून टाकायचे आहेत. 15 मध्ये 7 किंवा 8 तुम्ही कॉइन टाकू शकता. A2च्या सॅम्पलिंग मध्ये आपल्याला या टाईपचे 8 कॉइन घ्यायचे आणि या टाईपचे 7 कॉइन घ्यायचे. हे दोन्ही मिळून आपल्याला मिक्स 15 कॉइन टाकायचे आहेत. तर मी ते स्टार्ट करतो आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता या ठिकाणी A3 आलेले. आपल्याला ह्या टाईपचे 5 रुपये आहेत ते 15 वेळा इन्सर्ट करायचे, सॅम्पलिंग करायचं आहे त्याचं. तर ते स्टार्ट करतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता या ठिकाणी A4 आलेला आहे आणि आपली LED पण 4 नंबरला गेलेली आहे. तर या ठिकाणी पहा, 5 रुपयाचा हा जो कॉइन आहे तो आता आपण सॅम्पलिंग करूया.
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. जर आपल्याकडे 1-2 कॉइन जर कमी असतील तर याच्यामधलाच आपण सॅम्पलिंग केलेल्यातलाच कॉइन आपण परत नंतर रिपीट करू शकतो. 15. आता या ठिकाणी A5 आलेले आपल्याला या टाइपचे 15 कॉइन सॅम्पलिंग करून घ्यायचे आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता या ठिकाणी A6 आलेला आहे. तर आपण A6 ला 10 रुपयाची व्हॅल्यू ठेवली होती. तर आपल्याला 10 रुपयाचा कॉइन आहे ना तो 15 वेळा इन्सर्ट करायचा आहे. 1 2 3 4 तर एलईडी ब्लिंक होऊन 0 आलेला आहे. आता आपल्याला 1 रुपये 5 रुपये आणि 10 रुपये याचं टेस्टिंग करायचं आहे. आपण ते करू शकता. जसं की मी आता हे दाखवतो 10 रुपये इन्सर्ट करून. या ठिकाणी 10 रुपये आलेले आहे डिस्प्लेवर. आता ह्या टाईपचा कॉइन आपण टाकून चेक करूया. ज्यावेळेस आपण कॉइन इन्सर्ट करतो त्यावेळेस डिस्प्लेवरती त्या कॉइनला दिलेली व्हॅल्यू त्या ठिकाणी दिसत असते. आता हे 5 रुपयाचा कॉइन मी इन्सर्ट करतो तर डिस्प्लेवरती त्या ठिकाणी 5 येईल. तर अशा पद्धतीनं आपण आपल्या कॉइनचं कॅलिब्रेशन करू शकता.